जय शिवराय मित्रांनो, आज आपण ट्रेकरसाठी अपरिचित असलेल्या एका किल्ल्यावर चाललेलो आहोत. गडाचं नाव आहे अनघाई दुर्ग. पुणे किंवा मुंबईपासून खोपोलीपर्यंत आल्यानंतर खोपोली ते पाली रस्त्यावर खोपोलीपासून 29 किलोमीटर आल्यावर जांभूळपाडा हे गाव लागतं. परंतु रस्त्यावर आल्यावर जांभूळपाडा गाव दिसत नाही. आपल्याला इथं जर पाहिलं तर इथे एक छोटीशी पाटी आहे. मानखोरा, कळंब आणि आसरे या कळंब गावात आपल्याला जायचं आहे. ॲक्च्युली गुगल मॅपवर कळंब गाव दाखवत नाही, त्याच्यामुळं थोडंसं शोधत यावं लागतं. आणि मग इथून आपल्याला आल्यावर इथे एक कमान दिसेल. या कमानीमधून आपल्याला आतमध्ये एक आता रस्ता जांभूळपाड्याकडे जाईल आणि एक रस्ता कळंब गावाकडे जाईल. तिकडे आपल्याला जायचं आहे. 6 किलोमीटर अंतरावर आपल्याला कळंब गाव लागतं. आणि या कळंब गावाच्या मागेच आपल्याला जो डब्ल्यू दिसतोय तो किल्ला आहे, तो अनघाई दुर्ग. या कळंब गावात न शिरता आपण डावीकडून इकडून सरळ पुढे जायचं आहे. कळंब गावाच्या वाडीकडून आल्यानंतर इथे एक ब्रिज दिसेल. परंतु या ब्रिजकडे न जाता हा एक कच्चा रस्ता दिसतोय समोर. या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला आणखी एक छोटासा पूल लागतो आणि या पुलावरून आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जावं लागतं. पूल पार केल्यानंतर 2 रस्ते लागतात. एक उजवीकडे जातो आणि एक डावीकडे. आपल्याला डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने जायचं आहे. कच्च्या रस्त्याने थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला आमराई लागेल. या बंगल्यापासून आपल्याला डावीकडे न जाता उजवीकडे वरती जायचं आहे. या ठिकाणी आल्या बंगल्याच्या शेजारीच आपल्याला खूप पायवाटा दिसतील. काही डावीकडे जातात, काही उजवीकडे जातात. तर त्यातली सगळ्यात उजवीकडची पायवाट आपण पकडायची आणि उजव्या बाजूने आपण वरती चालायला सुरुवात करायची. एकदम दाट जंगल सुरू झाले, त्याच्यामुळे ऊनसुद्धा लागत नाही आहे. पहिला थोडा मोठा टप्पा पार केल्यानंतर समोर किल्ल्याचं टोक दिसायला सुरुवात झालेली आहे. जंगलात आल्यानंतर मध्येच गजलक्ष्मी असा बोर्ड दिसतो आणि तिथं नीट जर पाहिलं, गजलक्ष्मी म्हणजे देवी आणि तिच्या भोवती 2 हत्ती दिसत आहेत. पाऊण तास चढण केल्यानंतर आपण आलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याला. आता इथून पुढे मात्र ही सरळ चढण आहे. परत मित्रांनो, हा जो पॅच आता आपण चढून आलो, पाणी असेल तर मात्र दोरीशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही आरामशीर येऊ शकता. नवख्या ट्रेकर्सला मात्र दोरी असणं आवश्यक आहे. फायनली आपण या खिंडीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. इकडे एक हा शेजारी असणारा उंचवटा आणि हा किल्ल्याचा उंचवटा, याच्यामध्ये आपण खिंडीमध्ये आलेलो आहोत. आता इथून मला वाटलं होतं मागचाच पॅच थोडा अवघड असेल, परंतु मला वाटतं हा पॅच सगळ्यात जास्त अवघड आहे. कारण इथून या मार्गाने आपल्याला आता वरती हा कातळकडा चढून किल्ल्यावर जायचं आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी हात
ठेवायला जागा आहे तिथूनच घेते, त्याचा उपयोग करून आपण वरती चढूयात. मे बी एखाद्या 706चं 306चं दाखल लिखित असेल तर ते खाली येणार. तुमच्यामध्ये 306चं आहे. इथं काही ठिकाणी बोल्ट सुद्धा लावलेले आहेत. या बोल्ट मध्ये दोरी बांधून आपण वरती चढू शकतो. खूप अवघड नाही, लांबून दिसतंय अवघड, परंतु या ठिकाणी काही बेचके आहेत ज्याच्यामध्ये आपण पाय आणि हात ठेवून वर चढू शकतो. काही ठिकाणी अर्धवट कोरलेल्या पायऱ्या सुद्धा आहेत. या पायऱ्यांमध्ये सुद्धा आपण पाय ठेवून वर जाऊ शकतो. सावकाश दगड. हा पॅच खरंच धोकादायक आहे, कारण इथून जर चुकून पाय सटकला तर जवळजवळ 200 फूट खाली खोलदरी आहे. त्याच्यामुळं हा पॅच चढताना दोरी असणं गरजेचं आहे. पायऱ्या आहेत, कोरलेल्या आहेत, परंतु त्यासुद्धा काही ठिकाणी बुळबुळीत झालेल्या आहेत. समोरचा जो हा पॅच आहे त्याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी सपाट जागा दिसते. इथे सुरुवातीलाच पाण्याचा एक टाका आहे. किल्ल्याच्या अवशेष दिसायला सुरुवात झालेली आहे. पाण्याला उपसा नसल्यामुळे मात्र हे पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. या इथे चढून आल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्याचे टाके दिसत आहेत. हे कदाचित थांबण्यासाठीची जागा असावी. इथे सुद्धा पाण्याचा एक टाका आहे आणि त्यात विशेष म्हणजे पाणी आहे. डाव्या बाजूला आपल्याला एक मंदिरवजा जागा दिसते. हे इथं पडलेलं आहे, आपण हे दुरुस्त करूया. थोडासा प्रयत्न केला आणि मंदिर उभं राहिलं. हे आहे किल्ल्याची ठात्री अनघाई देवी. गावातील ग्रामस्थ उत्सवाच्या दिवशी या ठिकाणी अनघाईचं दर्शन घेण्यासाठी किल्ल्यावर येत असतात. अनघाई देवीच्या मंदिरापासून आता आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. 2-2.25 तास चालल्यानंतर आपण पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत येऊन पोहोचतो. ही साखळी टाके या ठिकाणी आहेत. 3 पाण्याची टाकी आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्यात पाणी आहे. इथले जे सजीव आहेत त्यांच्यासाठी हा अनमोल खजानाच आहे म्हणायला हरकत नाही. आणखी एक पाण्याचा टाका आहे. प्रचंड खोल असणाऱ्या आणि हा किल्ल्याचा परिसर केवढा प्रचंड आहे. वा, डोळ्याचे पार नाही फेडणारा असा हा परिसर आहे. किल्ल्यावर असणारं भगव निशाण. जय शिवराय मित्रांनो, फायनली आपण अनघाई दुर्गावर पोहोचलेलो आहोत. तसा हा किल्ला पाहिला तर पुणे जिल्ह्यामध्ये येतो. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये हा अनघाई दुर्ग आहे. मात्र याला येणारा रस्ता हा रायगडमधून आहे. म्हणजे आपल्याला पुण्यापासून खोपोलीपासून 29 किलोमीटर जांभूळपाडा आणि जांभूळपाड्यापासून आतमध्ये कळंब गाव आहे 6 किलोमीटर अंतर. तिथपर्यंत रायगडमधून यावं लागतं. रायगड जिल्ह्यातून याची चढण चालू होते. जवळपास 2-2.5 तास चढल्यानंतर आपण या किल्ल्यावर येऊन पोचतो. किल्ल्यावर अनघाई मातेचं मंदिर, काही साखळी टाकी आहेत, पिण्याच्या पाण्याचा एक टाका आहे, परंतु पाणी आता पिण्यायोग्य वाटत नाही. परंतु छोटासा आणि सुंदर किल्ला आहे. बहुतेक वॉच टॉवर म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत असावा. मित्रांनो, ट्रेकर्सच्या दृष्टीने अतिशय अपरिचित असणारा हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला कोरीगड आणि मृगगड हे किल्ले या किल्ल्याच्या आजूबाजूला आहेत.
पाठीमागच्या बाजूलाच ॲम्बी व्हॅली आहे, परंतु मधल्या या उंच उंच पर्वतरांगांमुळे हा किल्ला थोडासा रायगडच्या बाजूला आलेला आहे. किल्ला अपरिचित जरी असला तरी एकदा तरी या किल्ल्यास हमखास भेट दिली पाहिजे. जय शिवराय.